ग्रामपंचायत सदस्य श्यामराजपुरे यांच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल। रस्त्यावरील अतिक्रमण महिनाभरात काढणार असल्याचे तहसीलदाराच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे बालमटाकळी ते कांबी या शेतरस्त्यावरील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेने भर टाकून अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता। तसेच शेवगाव गेवराई राज्यमार्गावरून कांबी रस्त्याकडे जाणारा ओढ्याच्या रस्त्यावरील झालेल्या अतिक्रमणाच्या हद्दी व खुणा निश्चित करून झालेले अतिक्रमण 1 महिन्याच्या आत काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिल्याने ग्रामपंचायत सदस्य श्यामराजपुरे यांनी आपले 2 दिवस चाललेले आमरण उपोषण मागे घेतले असून महिन्याभरात काम न झाल्यास केव्हाही आंदोलन केले जाईल असाही इशारा देण्यात आला असल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे त्या शेत रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने उपोषण करण्यात आले। प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन दिल्याने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, संदीप देशमुख, कासम शेख, अशोक खिळे, मधुकर पाटेकर, विठ्ठल देशमुख, सुदामराव शिंदे, बाबा सोनवणे, अमोल बामदळे, अण्णा शिंदे, योगेश दोडके, दीपक देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते। पांडुरंग निंबाळकर, शेवगाव नगर। हे बालमटाकळी ते कांबी रस्त्याचं अतिक्रमण हटायसाठी उपोषणाला बसले होते। काल उपोषण, आज बुधवार, आज शुक्रवार तहसीलदार साहेब यांनी नायब तहसीलदार वाघ साहेब यांना पाठवून लेखी निवेदन दिलेलं आहे। 1 महिन्याच्या आता आम्ही कमीत कमी रस्ता तुम्हाला मोकळा करून देऊ अशी त्यांनी त्यांच्या मार्फत विनंती केली व गावकऱ्याच्या वतीनं श्यामराजपुरे यांनी उपोषण सोडले।